नमस्कार मित्रांनो येत्या 18 सप्टेंबरला एक भव्य दिव्य ओपन्स मैदान पार पडते चिंचाळे केसरी. ठिकाण असणार आहे खसुंडी फाटी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या ठिकाणी. या मैदानाचे मित्रांनो आपण काही टॉप पायरे पाहिले होते, पण ते 100% फिक्स नव्हते, अंदाजे होते. आणि त्यातील एक आपण जो 100% फिक्स पायरा म्हणजे जवळजवळ होईल झाला अशी चर्चा होती, तोच पायरा कॅन्सल झाला आहे, चेंज झाला आहे. तो पायरा कोणता? तर बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि कंदूर राजा हा पायरा पहिला सर्वत्र चर्चा होती, पण तोच पायरा सध्या कॅन्सल झाला आहे. तर बकासूरसोबत कोण पळेल, कंदूर राजासोबत कोण पळेल, ह्याचा आपण पाहणार आहोत. त्यानंतर बिंजोडचा बेताचा बादशाह मथुर गेले बरेच दिवस झाला मैदानात दिसत नाही, या मैदानात तर दिसेल का? त्यानंतर शिरसवडी रायफल गेले बरेच दिवस झाले मैदानात दिसत नाही, आणि नक्की का दिसत नाही, नक्की काय झालं याच्याबद्दल आपण अपडेट घेणार आहोत. या मैदानात तर दिसेल का? त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील बरेच दिवस झाला मैदानात दिसत नाही आहे, आणि 18 तारखेला तरी मैदानात दिसेल का, हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील बरेच दिवस झाला मैदानात दिसत नाही, या मैदानात तर दिसेल का, हे आपण पाहणार आहोत. चला मग त्यानंतर बैलगाडी क्षेत्रात ज्याला बॉस म्हणून ओळखलं जातं असा सुंदर उर्फ बॉस या मैदानात दिसेल का 18 तारखेच्या, आणि जर दिसला तर कोणासोबत पळेल हे देखील आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवट पण नक्की पहा. चला मग सुरुवात करूया. पहिल्यांदा या मैदानामध्ये कोण पळेल आणि कोण पाहणार नाही. तर मित्रांनो, बिंजोडचा बादशाह मथुर 1001 मथुर गेले बरेच दिवस झाला मैदानात दिसत नाही, आणि सर्वांनाच प्रश्न पडला आहे का मैदान दिसत नाही, आणि या 18 तारखेच्या मैदानात तर दिसेल का? तर मित्रांनो, मथुर सध्या आजार आहे आणि मुंबईला आहे, आणि सर्दी झाली असं समजतंय, आणि 18 तारखेच्या मैदानात तर दिसेल का? तर मित्रांनो, 18 तारखेच्या मैदानातसुद्धा नाही दिसणार असं सध्या तरी समजतंय. नक्कीच आपल्याला 24 तारखेला पाहताना दिसेल अशी अपडेट आहे. बघूया, जर मथुर 12 झाला तर अचानक अपडेट आले तर नक्कीच आपण देऊया. त्यानंतर दुसरा म्हणजे शिरसवडी रायफल मैदानात का दिसत नाही? तर मित्रांनो, रायफलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळेच रायफल मैदानात दिसत नाही. या 18 तारखेच्या मैदानात तर दिसेल का? तर मित्रांनो, या 18 तारखेच्या मैदानात देखील रायफल पाहताना नाही दिसणार. पुढचा जवळजवळ महिनाभर, 1 महिना तरी रायफल मैदानामध्ये नाही दिसणार. नक्कीच देवाकडे प्रार्थना करूया की रायफल लवकर बरे हो. त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या या 18 तारखेच्या मैदानात दिसेल का? तर मित्रांनो, बाब्या देखील या मैदानामध्ये नाही दिसणार. बाब्या नक्कीच पुढे जेव्हा मैदान येईल त्याच्या आपण अपडेट देऊया, सध्या तरी घाटावरती नाही आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन या 18 तारखेच्या मैदान दिसेल का? तर मित्रांनो, लखन देखील पाहताना नाही दिसणार. लखन आता सध्या तरी त्यांच्या भागातच शंकरपाटात पाहताना दिसेल. बघूया आपल्याकडे कधी येतोय. त्यानंतर मित्रांनो, बैलगाडी क्षेत्राची बॉस म्हणून ओळख आहे असा बैलगाडी क्षेत्रातील बॉस सुंदर उप बॉस या 18 तारखेच्या चिंचाळे केसरी मैदानात येईल का? तर मित्रांनो, नक्कीच बॉस या मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसेल. आणि कोणासोबत पाहिजे? तर मित्रांनो, बॉससोबत आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल बोधकर यांचा तेजा पाहताना दिसेल. आणि जर मित्रांनो, जर तरचा प्रश्न आहे, जर बॉस म्हणजे सुंदर आपल्या मैदानामध्ये पाहताना नाही दिसला तर विठ्ठलांचा घरचा साज म्हणजेच तेजा आणि दिवाने पाहताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो, विठ्ठलांचं नियोजन पाहणारा घाटावरती मिलन शेट्टी यांचा भुंगा नक्की कोणासोबत पाहिजे? तर मित्रांनो, हा जोड आपल्याला 14 तारखेला जोगवडी मैदानात पाहताना दिसणार होता. तो जोड पुन्हा एकदा म्हणजे या 18 तारखेच्या मैदानात पाहताना दिसू शकतो. तो म्हणजे वेगाशिवर पंचमी केसर सर्जा आणि भुंगा. त्यानंतर मित्रांनो, सुंदर उर्फ कॉकटेल कोणासोबत पळेल? तर कॉकटेलसोबत पळेल कॉकटेल मित्रांनो आता कुठेतरी फॉर्ममध्ये येतो असं म्हणावं लागेल. आज जे मैदान चालू आहे, एक आदत एक बैल तालुका कराड या ठिकाणी, त्यामुळे तिथे मित्रांनो सेमीला हार झाली आज कॉकटेलची. पण नक्कीच कॉकटेल पुन्हा एकदा सज्ज आहे 18 तारखेचं मैदान गाजवण्यासाठी, आणि कॉकटेलला साथ देईल एक सेमीचा बादशाह म्हणून ओळख आहे. नक्कीच कॉकटेल या 18 तारखेच्या मैदानात आपल्या गोलाला दिसेल, कारण त्याच्यासोबत पाहणार आहे
सीमेचा बादशाह म्हणजेच वादळ. त्यानंतर मित्रांनो 22-11 दावणीचा सोन्या 22-11. सोन्या नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो 81-81 दावणीचा छोटा असतात म्हणजेच सिकंदर 81-81 हा सोन्या 22-11 सोबत पाहताना दिसेल. त्यानंतर चटणी भाकरीचा पहिलवान घरणिकेचा राजा नक्की कोणासोबत पाहताना दिसेल तर मित्रांनो राजाचा आता सध्या संघर्ष चालू आहे आणि त्याला साथ देईल जो जाईल त्या मैदानात गुलालाचा मानकरी होतोय असा रायना 7007 भारतच्या दावणीचा रायना. त्यानंतर मित्रांनो द्वारलेचा हरण्या साक्षीबाजी देखील या चिंचा केसरी मैदानासाठी सज्ज आहे. हरण्यासोबत कोण पळेल तर हरण्यासोबत पळेल खरसुंडीचा दुर्गा आणि हरण्या हा जोड आपल्या पाहताना दिसेल. त्यानंतर अपशिंगेकरांचा चित्र मित्रांनो अलीकडेच नावारोपास आलेला नंदे जाते मैदान गुलाचा मानकर होतोय असा चित्र्या कोणासोबत पळेल तर चित्र्यासोबत पळेल कोकणचा बिरजा जो आत्ताच बाकासूसोबत आपल्या पाहताना दिसला आणि 1 नंबरचा मानकर आहे. बिरजाला देखील तुफान स्पीड आहे. त्यानंतर लाडूसोबत कोण पळेल तर सोबत आपल्या बादशाह 50-50 पाहताना दिसेल. नक्कीच मित्रांनो या गाडीला देखील तुफान स्पीड लागेल आणि जर बादशाह 50-50 नाही दिसला तर पिस्तूल पाहताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो जे छत्रपती संभाजीनगरचा जोड आहे जो 5 लाखाच्या मैदानापासून उजेडात आला आहे असा शाकीरबाई यांचा राजा सम्राट आणि चिमण्या हे या मैदानामध्ये पाहताना दिसतील का तर मित्रांनो राजा आणि सम्राट पाहताना नाही दिसणार पण चिमण्या सज्ज आहे. चिमण्यासोबत कोण पळेल तर चिमण्यासोबत घरचा साज म्हणजेच अमित भाडे यांचा आत्ताच नवीन खरेदी म्हणजेच आदत किंग वादळ पाहताना दिसेल. चिमण्या आणि वादळ सज्ज आहेत. त्यानंतर भुंगा आणि सारजा हे पाहताना दिसतील आपल्याला. त्यानंतर घोटकरांचा छोटा घोटचा सारजा नक्की कोणासोबत पळेल तर घोटचा सारजा आपल्याला उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन पाहताना दिसेल. त्यानंतर मित्रांनो कंदोरचा राजा नक्की कोणासोबत पळेल आणि बाकासूर नक्की कोणासोबत पळेल कारण की बाकासूर आणि कंदोरचा राजा हा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे सांगण्यात येत होतं पण आत्ताच्या घडीत तर समजतंय हा पायरा कॅन्सल झाला आहे. मग कंदोर राजासोबत कोण पळेल तर कंदोर राजासोबत संतोष तोडकर यांचा साई पाहताना दिसेल. मग विषय राहिला आता शेवट बाकासूरसोबत नक्की कोण पळेल तर मित्रांनो बाकासूरसोबत चर्चा चालू होती की छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहताना दिसेल पण लखन या मैदानामध्ये येणार नाही. त्यानंतर दुसरं म्हणजे चटणी भाकर पालन घरणिकेचा राजा पण राजा आपल्या पाहताना दिसेल कोणासोबत तर घरणिकेचा राजा आपल्या पाहताना दिसेल रायना 7007. मग राहिला कोण तर ज्याचा पायरा अजून आपण सांगितला असाच कार्नो एक्सप्रेस चिक्या होय मित्रांनो पुन्हा एकदा अपराजित जोडी सज्ज आहे जे सलग 6 मैदानात पाहिले आणि 6 मैदानात 1 नंबरचा मानकर आहे असा जोड आपल्याला पाहताना दिसेल. बाकासूर आणि चिक्या या सर्वांनाच चिंचा केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 7 मिनिट पुन्हा एकदा अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.